ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अस्मिताच्या बाळाचे बारसे असते, त्यामुळे घरामध्ये खूप छान प्रोग्राम ठेवलेला असतो. खूप छान सर्वजण बऱ्याच दिवसानंतर एन्जॉय करत असतात. सायलीने मावशी या नात्याने बाळाचे नाव ठेवलेले असते. अस्मिताने सर्व मान हा सायलीला दिलेला असतो. घरामध्ये खूप आनंदी वातावरण असते. घरातले सर्वजण खूप छान प्रकारे एन्जॉय करत असतात. तर इकडे प्रियाने कल्पनासाठी एक पत्र पाठवलेले असते आणि त्यामध्ये मी गरोदर आहे असं लिहिलेले असते. पण प्रियाचे ते पत्र कल्पनापर्यंत पोहोचत नाही, ते इकडेच फाडले गेलेले असते. त्यामुळे प्रिया परत एकदा भन्नाट युक्ती करते आणि कल्पनाच्या मोबाईलवरती कॉल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये रिक्वेस्ट करते. प्रियाच्या आग्रहाखातर प्रियाला एक फोन करू दिला जातो. घरामध्ये प्रोग्राम सुरू असतो. कल्पनाच्या मोबाईलवरती प्रियाचा कॉल येतो, पण तो फोन कल्पना न उचलता ती पूर्णा आजीच उचलते. तर पूर्णा आजी म्हणते, कोण आहे, कोण बोलत आहे? तर प्रिया खुश होते आणि पूर्णा आजीला म्हणते, पूर्णा आजी, अगं मी तुझी मी तन्वी बोलत आहे. पूर्णा आजी, मी गरोदर आहे. मी तुझ्या अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. आणि हे ऐकताच पूर्णा आजीला खूपच मोठा धक्का बसतो, कारण पूर्णा आजी सर्व काही विसरलेली असते आणि तिला असे वाटते की तन्वी इथंच आहे आणि ही कशी म्हणत आहे की तन्वी गरोदर आहे. नेमकं होतंय काय या गोष्टीचं पूर्णा आजीच्या डोक्यावरती खूप ताण येतो आणि पूर्णा आजी मोबाईल सहित खाली कोसळते. पूर्णा आजी बेशुद्ध पडलेली असते. आता पूर्णा आजी कोमात गेली असेल का बेशुद्ध पडली असेल? प्रतापची नजर पूर्णा आजीवरती पडते. पूर्णा आजी खाली पडलेली पाहून प्रतापला खूप मोठा धक्का बसतो. घरातले सर्वजण ओरडतात, नेमकं काय झालं असेल? पूर्णा आजी कोमात गेली असेल का दुसरं कोणतं संकट नवीन ओढलं असेल? हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहेत. असे सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.